हरे कृष्णा. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. 21व्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरेग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. ब्रह्मयोगयुक्त. आता हा शब्द बघा, दुसऱ्या ओळीत दुसरा शब्द आहे ब्रह्मयोगयुक्तात्मा. तर त्यातलं दिलंय की ब्रह्मयोगयुक्त किंवा कृष्ण भावना युक्त मनुष्य भगवंतांच्या प्रेममयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते. तर असा हा व्यक्ती आहे. तो कसा आहे? परमहंस आहे, भगवंतांच्या सेवेमध्येच मग्न आहे. मग तो भगवंतांच्या सेवेत इतका मग्न होतो की भौतिक इंद्रिय सुखाप्रती त्याचं मन जातच नाही. आपल्या इंद्रियांना असा व्यक्ती आहे तो सर्व भगवत विषय देतो. म्हणजे ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे रूप पाहू इच्छित आहेत तर भगवंतांचं दर्शन देतो. अशा रीतीने तो आपल्या सगळ्या इंद्रियांना भगवंतांचे विषय म्हणजे भगवत विषय, भगवत भावना भावित विषय देतो. आणि असा हा जो व्यक्ती भक्त आहे, भक्तीचा प्रयत्न करतो आहे, तर त्याचे हे प्रामाणिक प्रयत्न आहेत. ते भगवंत बघतात. भगवंत कुठे राहत आहेत? प्रत्येकाच्या शरीरात परमात्मा रूपात राहत आहेत. आणि भक्ताचे हे प्रयत्न पाहून भगवंत आहेत ते संतुष्ट होतात. आणि भक्ताचं जे हृदय आहे, चित्त आहे, मन म्हणा, ते काय आहे? स्वच्छ करतात. अनेक सारे आपले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे शत्रू आपल्या हृदयात राहत असतात. त्या सगळ्यांना भगवंत तिथून काढून टाकतात. भगवत कृपेने सर्व कल्मश आहेत ते नष्ट होत जातात. तर ह्यासाठी हे सगळं स्वच्छ हृदय होण्यासाठी भक्तांनी काय केलं पाहिजे? नियमितपणे वैदिक शास्त्राचं श्रवण अधिकृत परंपरेतून केलं पाहिजे. आता पुढे वाचते आहे, भौतिक दृष्ट्या मैथुन सुख हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे. तर या भौतिक जगतात आपण पाहतो आहोत, तर लोकांचं म्हणणं काय असतं? मी म्हणजे हे शरीर आहे, इतकं सुदृढ शरीर मिळालं आहे तर मी इंद्रिय तृप्ती करेन, खूप सारा आनंद घेईन. पण आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर आपण हे शरीर नाही आहोत, आपण तर आत्मा आहोत, कायम राहणारे आत्मा आहोत. हे शरीर तर काय आहे? तात्पुरतं आहे. आणि त्यामुळे हा जो भक्तीत मग्न झालेला व्यक्ती आहे तो जाणतो हे शरीर मला कधी ना कधीतरी सोडायला लागणार आहे. पण मी जो शाश्वत आत्मा आहे तर मला माझ्या आत्म्याच्या कल्याणासाठी भगवंतांची भक्ती करत राहायला पाहिजे. तर त्यामुळे जरी भौतिक दृष्ट्या मैथुन सुख हे सर्वश्रेष्ठ सुख मानलं जातं, तरी ज्याने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलं आहे तो या मैथुन सुखामध्ये अडकून पडत नाही. कारण असं जर तो इंद्रिय तृप्तीमध्ये अडकून पडला तर तो शारीरिक स्तरावरच जगत राहील आणि मग भक्ती कशी करू शकेल? पुढे वाचते आहे, संपूर्ण जग हे मैथुन सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे. आणि विषयी मनुष्य म्हणजे कोण? इंद्रिय विषयामध्ये मग्न असलेला, ह्याला भौतिकवादी पण मनुष्य म्हणतात, कधी भोगी मनुष्य पण म्हणतात. तर असा मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्या वाचून, कुठच्या सुखाने? मैथुन सुखाने प्रेरित झाल्या वाचून मुळीच कार्य करू शकत नाही. तर लोकांना काय वाटत असतं की मी या शरीराने खूप सारं इंद्रिय तृप्ती करेन आणि सगळी धडपड मनुष्याची इंद्रिय सुखासाठीच चाललेली असते. आणि सुख हवं आहे तर मग धन पण हवं आहे आणि त्यासाठी धन कमवायलाही प्रचंड कष्ट करायला लोक तयार असतात. आणि म्हणून म्हटलं जातं की इंद्रिय तृप्ती, इंद्रिय उपभोग करायला मिळणार आहे, या प्रेरणेने मनुष्य कार्य करत राहतो. पुढे म्हटलं आहे, प्रभुपाद म्हणतात, परंतु कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य मैथुन सुख टाळून
अधिक जोराने कार्य करू शकतो. पण जो व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये आहे त्याचं ध्येय काय आहे? मला भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करायचं आहे, हीच त्याची प्रेरणा आहे. आणि त्यामुळे अशा प्रेरणेने भारावलेला जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करण्यात रमून जातो. भगवंतांसाठी विविध सेवा करतो. जसं प्रभुपाद आपल्या प्रवचनात समजवतात की जगभरात इस्कॉनची अनेक सारी फार्म कम्युनिटीज आहेत, म्हणजे कृषी समुदाय आहेत. म्हणजे काही ठिकाणी अशा जमिनी घेतल्या गेल्या इस्कॉनतर्फे जिथे अनेक सारे भक्त एकत्रितरित्या छोटी छोटी घरं करून राहत आहेत, बांधून राहत आहेत. शेतं आहेत, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे त्या भक्तांसाठी आवश्यक आहेत अशा विविध प्रकारचे धान्य ते तिथे पिकवत आहेत. छोटंसं मंदिर ते तिथे बांधतात आणि भगवंतांची तिथे सेवा, विग्रहांची सेवा केली जाते. आणि जी विग्रहांना लागणारी जी काही फुलं वगैरे आहेत ती तिथे पिकवली जातात. नंतर फळभाज्या, फुलं, धान्य हे सगळं त्या शेतात पिकवलं जातं. गोशाला, गायींचं रक्षण त्या फार्म कम्युनिटी म्हणजे कृषी जे समुदाय आहे तिथे गोशाळेत गायींचं सांभाळ केला जातो. छोटंसं मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल असतं जिथे त्यांना आध्यात्मिक शिक्षण दिलं जातं भौतिक शिक्षणाबरोबरच. असं आपल्या जीवनासाठी छोटे छोटे जे गृह उद्योग आहेत, जीवनावश्यक उद्योगधंदे आहेत ते तिथे भक्त करतात. जणू काही ती फार्म कम्युनिटी, कृषी समुदाय म्हणजे काय, एक छोटंसं स्वयंपूर्ण गावच असतं. तर असे हे जे भक्त आहेत ते भगवंतांच्या सेवेसाठी विविध प्रकारे कार्य करतात. आणि हे सगळे भक्तांचं ध्येय असतं, भक्तिमय कार्य असतं. त्याच्यामध्ये ध्येय काय आहे? मला भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करायचा आहे. मला जी कृष्ण भक्ती मिळाली आहे ती मला इतरांनाही सांगायची आहे. एक वाक्य आहे, प्राण राखे जार से हेतू प्रचार. म्हणजे असा भक्त भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी शरीर धारण करून राहतो. प्राण राखे जार से हेतू प्रचार करण्यासाठी तो शरीर धारण करून राहतो. इंद्रिय तृप्तीसाठी नाही, तर भक्त आहे तो शरीराचा वापर जो आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी करतो. प्रभुपाद पुढे समजवतायत, आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे. तर कसोटी आहे म्हणजे आपण कसं वागतो, हे सगळं आध्यात्मिक कसं आपण वागतो याच्यावर काय आपली आध्यात्मिक प्रगती आहे ती अवलंबून आहे. पुढे म्हटलं आहे, आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुन सुख कधीच एकत्रित राहू शकत नाही. इंग्रजीत म्हटलंय ह्याला स्पिरिच्युअल रिअलायझेशन अँड सेक्स प्लेजर गो इल टुगेदर. म्हणजे हे जे आध्यात्मिक साक्षात्कार आहे, ही भक्ती करणं आहे आणि मैथुन सुखात रममान होणं आहे, हे काय आहे, एकत्रित राहू शकत नाही. का असं सांगितलं आहे? कारण जितका व्यक्ती इंद्रिय तृप्तीत मग्न राहतो तितका तो शारीरिक स्तरावरच विचार करत राहतो आणि या शरीराला सुख देण्यासाठी, आनंद देण्यासाठी वाटेल ती कर्म करत राहतो. आणि प्रत्येक कर्म आहे ते कर्मबंधनात अडकवणारं असतं, कर्मफळ देणारं असतं. मग व्यक्तीला जर जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्तता हवी असेल तर मग कर्मबंधनात अडकून कसं चालेल? आणि त्यामुळे हा जो भक्त आहे तो या इंद्रिय सुखामध्ये अडकून पडत नाही. जर इंद्रिय तृप्तीमध्ये मनुष्य मग्न राहिला तर काय होतं, अहम ममेती हा भाव आहे तो वाढीला लागतो, असं वैष्णवाचार्य समजवतात. हे माझं शरीर आहे, हे सगळं माझं आहे, ह्याचा मी उपभोग घेणार, ही वृत्ती आहे ती आपली वाढीस लागते. आणि मग असं जर शारीरिक स्तरावरच जगणं आहे, इंद्रिय तृप्तीचेच विचार आहेत, मग भक्ती कशी करू शकणार? आणि त्यामुळे असं म्हटलं आहे की आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुन सुख कधीच एकत्रित राहू शकत नाहीत. पुढे वाचते आहे, कृष्ण भावनाभावित मनुष्य हा
मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही. तर इथे प्रभुपाद समजावतात की कृष्ण भावना भावित जीव आहे तो मुक्त आहे. जसं पहिल्या ओळीतच दिलंय बघा, असा मुक्त मनुष्य इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही. का बरं असा मुक्त आहे तो? कारण की आधीच भगवंतांनी ह्या आधीच्या श्लोकांमध्ये चर्चा केली आहे. जसं 17वा श्लोक बघितला आहे की असा व्यक्ती आहे ज्याचं बुद्धी, मन, निष्ठा, आश्रय सगळं भगवंतांवर स्थिर आहे. त्यांनी भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त केलंय, त्यामुळे त्याची सगळी कल्मश धुतली जातात आणि तो मुक्ती पथावर अग्रेसर होतो आहे. तर मग असा कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही. तर आपला हा 21वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.